ए प्रेम आहे तर मी कंटाळलोय, गाडी तू चालव. मी नाही बाबा, त्या पियुषाला सांग. बरं बाबा, चालव तुम्ही गाडी. फिरायला तर राहा, पण गाडी चालवायला कंटाळा करता तुम्ही. कसं जमून सांग. जमीन हलती मैऱ्या. घाबरू नका, आम्हा झटके थांबले जाता. या विजेच्या तारांपासून आणि या झाडांपासून लांब जाऊन तिकडे थांबू. चला मोकळ्या जागेत जाऊ. घाबरू नका, थांबा. तिकडे वस्ती दिसते, आपल्याला तिकडे जायला लागेल. प्रेम आहे, फर्स्ट एड किट घेऊन ये गाडीतून, लवकर जा. काय करतोय? अरे सीपीआर देतोय, त्याचा श्वास अडकलेला दिसतोय. यांनी सीपीआरनी मदत होती श्वास मोकळा व्हायला. काय कर, घरात जा पटकन आणि तिथलं गॅस बीस असेल ते बघ, आणि लाईटीची बटणं बिटणं बंद कर आणि जपून कर जरा नीट, बर का. मोठा श्वास घ्या. बरं वाटतंय तुम्हाला? दादे, तो आजूबाजूची म्हातारी कोतारी माणसं आहेत, बाया बिया ज्या आहेत, त्यांना जरा सुरक्षित ठिकाणी घेऊन जा. चला ठीक आहे ना सगळे तुम्ही. आता आपल्याला सुरक्षित ठिकाणी जायला लागेल. तिथून निघू पहिल्यांदा भूकंपाचे झटके परत येऊ शकतात. तू यांना घे, मी यांना घेतो. भूकंप कधी कुठे कसा होईल हे कोणीही सांगू शकत नाही, पण सजग राहून आपण स्वतःचे आणि इतरांचे प्राण वाचवू शकतो. भूकंप झाला तर घाबरून न जाता त्वरित ड्रॉप, कव्हर, होल्ड ही 3 पावलं लक्षात ठेवा. खाली बसा, डोकं झाका आणि आधार पकडा. इमारती बाहेर असाल तर उंच इमारती, झाडं किंवा विद्युत तारा यापासून दूर सुरक्षित मोकळ्या जागेत थांबा. आत असाल तर खिडक्या, काचेचे दरवाजे आणि जड वस्तूंपासून लांब राहा. भूकंप थांबल्यानंतर स्वतःची आणि आजूबाजूच्या लोकांची मदत करा, पण काळजीपूर्वक करा. सजग नागरिक बनूया, सुरक्षित भारत घडवूया.